वेन देअर इज अ केऑस गो टू द बेसिक्स. आणि याच विचारामध्ये आता संपूर्ण मानवी जीवन, मानवी समाज, प्रत्येक व्यक्ती हा या विचारामध्ये, या चिंतनामध्ये आहे असं आपल्याला लक्षात येतं. मग आता आज जो विषय आपल्याला दिलेला आहे, जो नियोजित विषय आहे, त्याच्या अनुषंगाने विचार करायचा तर सद्यस्थितीमध्ये रासायनिक शेतीचं दुष्परिणाम असं शीर्षक दिलेलं आहे. पण खरं तर त्याला आधुनिक शेतीचे दुष्परिणाम असं म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. रसायनांचा वापर मर्यादित, अमर्यादित याच्याशी संबंधित असू शकतात काही विचार, परंतु त्याला आधुनिक शेतीचे दुष्परिणाम म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल असं मला वाटतं. मग याचे नेमके परिणाम किंवा दुष्परिणाम हे कसे झालेले आहेत हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल. आणि याचा थेट जो परिणाम आहे तो मानवी जीवनावरती हा होतो किंवा झालेला आहे. आणि तो इतक्या सावकाश झालेला आहे की आता आपल्याला त्या सगळ्या परिणामांची सवय पण झालेली आहे. पण केव्हा तरी आपल्या देशामध्ये अशा काही घटना घडतात आणि त्या घटनांच्यामुळे आपण पुन्हा विचार करायला लागतो की आपण करतोय ते बरोबर आहे का. आपण पुन्हा चिंतनशील होतो. तशी आत्ताची वेळ आहे. आणि याचा सगळ्यात फटका बसतो तो आपल्या शेतकऱ्याला बसत असतो. मग या शेतकऱ्याची आत्ताची स्थिती काय आहे असा जर विचार करायचा म्हटला तर या सगळ्या आधुनिक शेतीचा परिणाम म्हणून, रासायनिक शेतीचा परिणाम म्हणून शेतकरी हा पूर्णपणे परावलंबी झालेला आहे. परावलंबी झालाय म्हणजे नेमकं काय, तो त्याचं परंपरागत ज्ञान विसरला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केवळ भाताच्या सुद्धा हजारो जाती आपल्या देशामध्ये होत्या, पण आज ते शिल्लक नाही आहेत. देशी गाईच्या बाबतीमध्ये विचार केला तर 150 पावणे 200 जाती आपल्या देशामध्ये होत्या. आता कशाबशा 32 जाती हे आपल्याकडे शिल्लक आहेत असं आपल्याला लक्षात येतं. त्यातल्या सुद्धा काही अगदी धोक्याच्या पातळीवरती आहेत. ते आता नष्ट होतील का काय अशा स्थितीमध्ये आपण आहोत. असं आपलं शेतकरी हा ज्ञानासाठी परावलंबी झालेला आहे. गाय ही त्याच्या शेतीचा एकूण व्यवस्थेचा कणा होता. खतं, औषधं याच्यासाठीचा एक स्रोत होता. तो सुद्धा आज नष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा मुद्दा की जसं ज्ञानासाठी तो परावलंबी झालाय तसं तंत्रज्ञानासाठी पण परावलंबी झालेला आहे. म्हणजे तंत्रज्ञान मला कोणीतरी शासकीय अधिकारी देतील, कुणीतरी कृषी विद्यापीठांनी शोधलेले तिथलं तंत्रशास्त्रज्ञांच्या माध्यमातून आम्हाला मिळेल, कोणत्या तरी कंपन्या काहीतरी आम्हाला आणून देतील असं तो सतत वाट पाहत असतो. तिसरी गोष्ट आहे आर्थिक परावलंबित्व आलेलं आहे. शेतकरी हा पूर्णपणे पैशासाठी हा दुसऱ्यावरती अवलंबून आहे. त्याच्याकडे स्वतःकडे कॅश नसते, त्याच्याकडे स्वतःकडे खेळतं भांडवल नसतं असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्या घरामध्ये कदाचित धान्याची रास असेल पण खिशामध्ये त्याला खर्च करण्यासाठी, तातडीनं खर्च करण्यासाठी पैसे नसतात अशी स्थिती आहे. आणि मग बाकीच्या पण अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी तो परावलंबी झालाय. मनुष्यबळासाठी तो परावलंबी झालाय. म्हणजे त्याच्याकडे मजूर नाही आहे. म्हणजे बियाणं, खतं, पाणी, ऊर्जा या सगळ्यासाठी तो परावलंबी झालेला आहे. भांडवलाच्यासाठी परावलंबी झालेला आहे. आणि या सगळ्या परावलंबित्वाच्या मुळे जे एक असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे जी अपयशाची जी भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे, त्यामुळे तो एक प्रकारे निराशेचं जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतं. कुठंतरी मनामध्ये असं राहतं की अरे नाही, माझं काही चुकतंय का, मी शेती करतोय. आणि या निराशेचा परिणाम म्हणून तो आमचा शेतकरी हळूहळू व्यसनाधीन होतो आणि तो आत्महत्येच्या दिशेला जातो. आज आपण रोजचा काउंट मोजतो की कोरोनामुळे किती लोक मरतायत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1995 सालापासून म्हणजे गेल्या 24-25 वर्षामध्ये
3.5 लाख शेतकऱ्यांनी आपल्या देशामध्ये आत्महत्या केल्यात. त्याचा जर रोजचा आकडा काढला तर आता कोरोनाचा जो आकडा आहे त्याच्यापेक्षा तो जास्त आकडा आहे. रोज 41 जणांनी आत्महत्या केल्यात असं आपल्याला लक्षात येईल. तर ही स्थिती आपण शेतीची आणि शेतकऱ्यांची करून ठेवलेली आहे. आणि हे कशामुळे झालेलं आहे तर या रासायनिक आणि आधुनिक शेतीचा परिणाम म्हणून हे घडलेलं आहे असं आपल्याला लक्षात येऊ शकतं. मग नेमकं काय घडलं, केव्हा घडलं, तर हा सगळा कालावधी जो आहे हे परावलंबित्वाचं जी सुरुवात झाली तसं म्हटलं तर इंग्रजांच्या काळापासून झाले असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिकदृष्ट्या परावलंबित्व हे इंग्रजांच्या काळापासून आलं. कारण इंग्रजांनी चलन आणलं. तोपर्यंत आपल्याकडे विनिमयाची पद्धत होती, वस्तू विनिमय, बार्टर सिस्टीम असं म्हणतात. आणि आर्थिक म्हणजे ज्याला चलनाच्या माध्यमातून या देशाची लूट करण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी गौण ठरवल्या आणि त्या पैशाला महत्त्व हे आणलं गेलं. आणि ते इंग्रजांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि खूप दूरदृष्टीनं असं षडयंत्र निर्माण केलेलं आहे आणि अजूनही आपण त्यातून बाहेर आलेलो नाही. आणि त्याच्यामध्ये भरीसभर म्हणून जी हरित क्रांती झाली, मी तर म्हणेन की ती हरित क्रांती नव्हेच, ती आमची शेती उद्ध्वस्त करणारी क्रांती असंच म्हणावं लागेल. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारी योजना असंच म्हणावं लागेल. सांगितलं जातं की त्या काळामध्ये अन्नधान्याची टंचाई होती. बरोबर आहे, असेलही. पण अन्य काही मार्ग नव्हते का? इतिहासामध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की आज आपण ज्याला नत्र स्फुरत पालाश याचा शोध युरोपमध्ये लागला, आमच्या देशामध्ये नाही लागलेला. 1915च्या आसपास ज्याला आपण अमोनिया किंवा नत्राचा स्रोत अमोनिया, त्याचा शोध हा कृत्रिमपणे अमोनिया कसा करता येईल त्याचा लागला गेला. आणि त्याचा उपयोग तो शेतीसाठी नाही शोध लावलेला, तो शोध लावलेला आहे युद्धामध्ये त्या अमोनियाचा उपयोग करून शत्रूचे सैनिक कसे मारता येतील, शत्रू सैन्यावर विजय कसा मिळवता येईल. आणि याच्यामध्ये लाखो लोक हे पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये या अमोनिया वायूमुळे मृत्युमुखी पडलेले आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. मग युद्ध संपलं. युद्धानंतर काय, हा सगळं जे अमोनिया आहे त्याचा अमोनियम नायट्रेट करून नत्राच्या साठी म्हणून ते शेती तर सुरू केले होते. त्याच्यामध्ये गुंतवणूक तर निर्माण झालेली होती. DDT नावाचं आपल्या सगळ्यांना औषध माहिती आहे की त्या पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काही विविध कीटक, डास असतील, चिलटा असतील आणि अन्यही काही जे उपद्रवी कीटक जे स्वाभाविक निर्माण होत होते त्या युद्धामध्ये, जे काही मनुष्य आणि प्राणहानी होत होती आणि त्याच्यातून जे प्रदूषण होत होतं किंवा कीटक तयार होत होते, ते कीटकांना मारण्यासाठी म्हणून या DDTचा उपयोग केला. युद्ध संपलं. हीच DDT शेतीमध्ये ही आणण्यात आली. असंच आपल्याला सगळ्या ज्या रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये, रासायनिक कीटकनाशकांच्या बाबतीमध्ये सांगता येईल. आणि मग या रासायनिक खतांचा उपयोग करता करता आम्हाला असं लक्षात येतं की आमच्या जमिनीची उत्पादकता खालावली. आमच्या जी पिकं निर्माण व्हायला लागली त्या पिकांची रोगप्रतिकार किंवा कीटकांना प्रतिकार करण्याची क्षमता ही कमी व्हायला लागली. आणि आपल्याला लक्षात येईल की किती प्रमाणामध्ये हरित क्रांतीमध्ये आपण रसायनांचा वापर केला असेल किंवा वाढवला असेल. तर आपल्याला लक्षात येईल की रासायनिक खतांची जो वापर आहे तो 12 वर्षामध्ये म्हणजे 1968 ते 1978 या 12 वर्षामध्ये, 1966 ते 78 या 12 वर्षामध्ये आपल्याला लक्षात येईल की 1 दशलक्ष टन तिथपासून ते 50 दशलक्ष टनापर्यंत वाढ झाली. प्रति एकर जी वाढ आहे ती आपल्याला लक्षात येईल की 3.5 किलो प्रति हेक्टर असा वापर होता. तो तिथपासून तो 50 किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीचं वापर हा वाढवला गेला. कीटकनाशकांच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येईल की ती वाढ जी आहे ती जवळजवळ 170 पटीनं झाली 10-12 वर्षात. आणि मग हे सगळं करण्यासाठी काय केलं तर अनुदान आणि कर्ज याची आमिष दाखवलं गेलं शेतकऱ्यांना.
काही ठिकाणी जबरदस्ती पण केली गेली आणि त्या माध्यमातून आमच्या देशातली सगळी शेती ही रसायनयुक्त केली गेली. जी पूर्वी 100% जैविक होती, तर 100% जवळजवळ ती आता त्या मधल्या हरित क्रांतीच्या काळाने नाव काय दिलं गेलं की याच्यातून आम्हाला अन्नधान्याचा जो पुरवठा आहे तो वाढवायचा आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आज आपण पाहतो माफ करा की सगळ्या आमच्या देशातली जी शेती आहे, शेती मधून निर्माण झालेलं अन्न आहे ते खाल्ल्यामुळे जे मानवी जीवनावरचे परिणाम आहेत ते अत्यंत भयावह अशा स्वरूपामध्ये समोर आलेले दिसतात आपल्याला. केवळ अन्न खाल्ल्याचे परिणाम नाही आहेत, तर फवारणी करताना असेल, रसायनांची हाताळणी करताना असेल, त्यामुळं पण जे मृत्यू झाले आहेत त्याची पण आकडेवारी ही भयावह आहे असं आपल्याला लक्षात येतं. हे खूप मोठं षडयंत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारताला कणाकणाने कसं क्षीण करता येईल, त्याची शक्ती कशी कमी करता येईल, आणि हे आपल्यापेक्षा विदेशी शक्तींना जास्त माहिती आहे की शेती हा इथल्या सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्यावरती जर घाला घालायचा असेल तर शेतकरी संपवला पाहिजे. शेतकरी संपला की हा देश, इथली शेती संपणार आणि हा देश आपोआप गुडघ्यावरती येईल. अभिमानाने ताट उभं राहूच शकणार नाही, कारण शेतकरी हा इथला डॉमिनंट समाज आहे हे त्यांना पक्क माहिती होतं. आणि मग त्याच्यासाठी म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं खूप मोठं षडयंत्र रचलं आणि त्या सापळ्यामध्ये आपण हरित क्रांतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अडकलो. दुसरी एक क्रांती आली, ती म्हणजे श्वेत क्रांती आली. विदेशी प्रजाती ज्या आहेत, दूध देणाऱ्या गायींच्या जाती, जर्सी, होस्टेन, फ्रिजियन, त्या आमच्या देशामध्ये आल्या. आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण पाहतो की दूध तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, पण ते दूध पिल्याचे दुष्परिणाम हे लक्षात आल्यानंतर विदेशामध्ये A1 आणि A2 दूध हे वर्गीकरण आलं आणि A2 दुधाला प्राधान्य हे सगळीकडे द्यायला लागले. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय दिसतो, तर कॅन्सर पासून असंख्य असाध्य रोग हे माणसाला झालेले आहेत आणि सर्व वयोगटामध्ये झालेले आहेत आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अगदी जन्माला आलेल्या शिशूला सुद्धा डायबिटीस आहे, 4थी 5वीतल्या 3रीतल्या मुलाला सुद्धा चष्मा आहे असं आपल्याला लक्षात येतं. ग्लायफोसेट नावाचं एक जे तणनाशक की ज्याला सर्व जगामध्ये बंदी आहे आणि आमच्या देशामध्ये मात्र ते अजूनही शेतकरी वापरतात. हे तणनाशक वापरल्यानंतर या तणनाशकाचा परिणाम म्हणून किती भयंकर परिणाम आहे, तर केवळ कॅन्सर नाही आहे, तर वांझपणा येतो महिलांना, नपुंसकता येते, पुढच्या पिढ्या बर्बाद होतात. अशा अनेक गोष्टी या ग्लायफोसेट हे तणनाशक वापर. मग शेतकरी हा तणनाशक का वापरतो, तर त्याला मजूर मिळत नाही म्हणून. मजूर मिळत नाही, समजा पैसे दिले जास्त तर त्याच्याकडे पैसे नाही आहे, शेतकऱ्याकडे ते पैसे द्यायला, मजुरी अधिक देऊन मिळत असेल तर पैसे नाही आहे. तर ह्या सगळ्या दुष्टचक्रामध्ये आमचा शेतकरी, आणि मग सोप्या पर्यायाकडे काय तर तणनाशक वापरा. काही घटना सांगता येतील की 1977 मध्ये दक्षिणेकडे मालनाड नावाच्या गावामध्ये 200 शेतकरी हे मृत्युमुखी पडले. भातामध्ये एक प्रकारचं रासायनिक औषध हे वापरलं जात होतं, कीटकनाशक म्हणून, आणि त्यांनी ग्रस्त झालेले, त्याचा परिणाम झालेले खेकडे खाल्ले गेले त्या शेतकऱ्यांकडनं, आणि ते खाल्ल्यामुळे 200 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आपल्यामध्ये. अगदी अलीकडे 2017 मध्ये यवतमाळमध्ये जवळजवळ 32 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, केवळ कापसावरती, सोयाबीनवरती जे काही रासायनिक औषधांची फवारणी केली, त्या फवारणीमुळं 32 लोकांचा मृत्यू झाला की ते त्यांच्या नाका तोंडावाटे फुफ्फुसामध्ये गेला आणि मृत्यू आला. काही जणांचे डोळे गेले. 700 जण यांनी बाधित झाले, 700 शेतकरी बाधित झाले. आज आपल्याला माहिती की पंजाब मधून एक कॅन्सर ट्रेन चालते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हे तर झालं थेट परिणाम, पण आज शेती ज्याच्यावरती चालते ते म्हणजे आमची जमीन आहे, आमचं पाणी आहे, आमचं पर्यावरण आहे, हे सर्व काही प्रदूषित झालेलं आहे. म्हणजे जमिनीमध्ये आज पाणी मुरण असं झालंय. त्याचं कारण काय की जमिनीची जी संरचना आहे तीच बिघडलेली आहे.
जमिनी कडक झालेल्या आहेत, शारपड होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल आहे. जमिनीला मीठ फुटू लागलेलं आहे. पाणीच मुरत नाही तर जमिनीतलं जे भूगर्भातलं जे पुनर्भरण होण्याची आवश्यकता आहे ते पुनर्भरण होत नाही. आणि म्हणून आज पुन्हा पाण्याची समस्या, दुष्काळाची भयावहता आपण 2 वर्षापूर्वीच आपण अनुभवलेली आहे. अशा असंख्य परिणामांची ही यादी सांगता येईल. याच मधल्या काळामध्ये हायब्रिड बियाणं आली. कशासाठी? तर ह्याच्यामुळे उत्पादन जास्त वाढेल, कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन देणारी या जाती आहेत असं सांगण्यात आलं. खरंच उत्पादन वाढलं, पण त्याच्यामधला कस कमी झाला. त्या सगळ्या वस्तूंची, त्या सगळ्या अन्नधान्य असतील, फळं असतील, भाज्या असतील, त्याच्यातून मिळणारी जी सत्व आहेत, जीवनसत्व आहेत, अन्य जी आवश्यक खनिजे आहेत, त्या सगळ्याची त्यातली मात्रा ही कमी झाली, त्याची चव बिघडली. आणि आज आपण पाहतो की अधिक मसाले, अधिक काहीतरी वेगळ्या पद्धतीचे त्याला चव आणण्यासाठीचे पदार्थ वापरून त्या भाज्या तयार केल्या जातात आणि आपण ते खातो. समाधान मिळतं चवीचं फक्त, पण शरीराचं पोषण नाही. त्याचा परिणाम म्हणून अगदी कमी वयामध्ये सुद्धा ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा यायला लागलेला आहे. कारण किती खाल्लं तरी पोटच भरत नाही, समाधान होत नाही. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आमच्या इथली जी ज्वारी असेल, आमच्या इथली जी कडधान्य असतील, त्याचं थोडं जरी सेवन केलं तरी मनाला समाधान होत होतं, तृप्ती मिळत होती. त्या तृप्तीमुळे असं वाटत होतं बस. आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं जे कस होता, त्याच्यातली जी पोषण मूल्य होती, त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण आपल्या इथला जो समाज होता तो आरोग्य संपन्न, स्वस्थ अशा पद्धतीचा समाज आणि सगळ्या पिढ्या या होत्या असं आपल्याला लक्षात येईल. आणि हे सगळं अशा पद्धतीनं घडत आलेलं आहे. तर हे पुन्हा शेतकऱ्याला आर्थिक परावलंबित्वाकडे घेऊन जाणार आहे. हे सुरुवातीला जसं मी म्हटलं की या सगळ्या गोष्टी या पुन्हा विदेशातल्या कुठल्या तरी कंपन्या तयार करणार, त्या कंपन्यांकडनंच हे सगळं पुन्हा घ्यावं लागणार. म्हणजे जसं एक आत्ता उदाहरण सांगायचं तर आत्ता महाराष्ट्रामध्ये मक्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी अळी आली. या लष्करी अळीच्या बाबतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी अळी आली कशी? आणि त्याच्या पाठोपाठ लगेच ती लष्करी अळी मारणारं रासायनिक औषध, कीटकनाशक आलं कसं? त्याच्या पाठीमागे काही षडयंत्र आहे का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, GM सीड्स, मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या अळीचे काही अंडकोश हे त्याच्यामध्ये पाठवून मग हे मक्याचं बियाणं आलं होतं का, असा एक संशय यायला जागा आपल्याला लक्षात येते. हे जे भाताचं बियाणं आहे, आणखीन गव्हाचं बियाणं आहे, आणखीन प्रकारचे अन्नधान्य की ज्याच्यामध्ये खुरपणीचा खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो. म्हणून तणनाशक वापरा, ते ग्लायफोसेट वापरा. का? तर ग्लायफोसेटचा परिणाम पिकावरती होणार नाही, फक्त तणावरती होईल. अशा पद्धतीचं जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं हे कंपन्यांनी तयार केलंय. आणि ज्या कंपन्यांचं ते बियाणं आहे त्या कंपन्यांचं जे तणनाशक सुद्धा आहे असं आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीचं एक खूप मोठं हे आपल्या देशाची आणि शेतकऱ्यांची लूट करणारं एक भांडवलशाही पद्धतीचं एक षडयंत्र आहे असं आपल्याला जाणवेल. मग हे सगळं, हे जे ॲग्रेरियन क्रायसिस आपण याला म्हणू शकतो की आत्ताची जी परिस्थिती आहे, मी सुरुवातीला म्हटलं की रोज 41 शेतकरी आत्महत्या करतात असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे मनामध्ये प्रश्न असा येतो माझ्या की अनेक उद्योग आपल्या देशामध्ये आहेत, उद्योगधंदे. त्या सगळ्या उद्योगांची पद्धती अशी आहे की तिथून रॉ मटेरियल जे टाकलं जातं, समजा 1 किलो रॉ मटेरियल टाकलं तर जे फाईन प्रॉडक्ट इकडे बाहेर येतं त्याचं वजन 1 किलो असत नाही, ते कमी असतं. म्हणजे त्यातून काही भाग हा काढून टाकावा लागतो, तेव्हा तो फाईन प्रॉडक्ट बनतो. शेतीचं असं नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की एक दाणा पेरला तर त्याचे शेकडो हजारो दाणे होतात. एक बी पेरलं, त्यातून रोप तयार झालं तर त्या रोपातून शेकडो फळं देणारं वृक्ष किंवा झाड हे तयार होत असतं.
असं असताना सुद्धा की ज्याचं उत्पादन क्षमता ही एक्सपोनेन्शियली आहे, कितीतरी पटीने गुणाकार पद्धतीने आहे, असा शेतीचा व्यवसाय तोट्यामध्ये का, याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. हा एक ॲग्रेरियन क्रायसिस हा हरित क्रांतीपासून अन्नधान्याचं उत्पादन वाढलं, पण आमचा शेतकरी मात्र हळूहळू गरिबीच्या दिशेला चालला, आत्महत्येच्या दिशेने चालला, कारण त्याच्या हातात पैसा राहत नाहीये. हे त्याला प्रमुख कारण आहे. आपल्याला लक्षात येईल की हे ॲग्रेरियन क्रायसिसचा जो परिणाम आहे, हा परिणाम असताना सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2019ला असं म्हटलं लाल किल्ल्यावरून की आमच्या शेतकऱ्यांनी अशा सगळ्या अडचणींमध्ये सुद्धा सरप्लस अन्नधान्याचं उत्पादन केलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्यात का, तर नाही झाल्या. एका बाजूला आता आपण कोरोनाची सगळेजण चिंता करतो, सगळं जग चिंता करतंय, पण तेवढी चिंता आम्ही शेतकऱ्याची शेतीची करतो का, तर करत नाही असं आपल्या लक्षात येतं. त्याचे परिणाम म्हणून हे शेतकऱ्याच्या जीवनावरती झाले, शेतकऱ्याच्या कुटुंबावरती झाले, आणि त्याचा खूप मोठा सामाजिक परिणाम हा आपल्याला आज पाहायला मिळतो. त्याची थोडी आपण आता त्याचाही आपण थोडासा विचार करूया. म्हणून या सगळ्या क्रायसिसला केवळ ॲग्रेरियन क्रायसिस न म्हणता मला असं वाटतं की ॲग्रो सोशिओ इकॉनॉमिक क्रायसिस असं आपल्याला म्हणायला पाहिजे का, कारण हा केवळ शेतीचा ऱ्हास नाही आहे, शेती संस्कृतीचा ऱ्हास नाही आहे, केवळ आर्थिक ऱ्हास नाही आहे, केवळ सामाजिक ऱ्हास नाही, तर या तिन्हीचं एकमेकाशी सांगड आहे. ॲग्रो सोशिओ इकॉनॉमिक क्रायसिस असं याला म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. परिणाम काय झालेले आहेत आपल्या लक्षात येतं. अनेक शेतकरी आज किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या शेती करायची नाही असं ठरवतात. मी कोल्हापूर परिसरामध्ये संघाच्या कामाच्या निमित्ताने अनेक शेतकऱ्यांना भेटत होतो, आणि त्या काळात शेतकऱ्यांच्याच, निव्वळ शेतकऱ्यांचे, जे संघाचे स्वयंसेवक नाही अशांच्या मुद्दामून बैठका घेतलेल्या आहेत. आणि सगळे चांगले प्रगतीशील शेतकरी कोल्हापूर भागातले, म्हणजे उत्पादकता चांगली, पाणी सगळं आहे, पैशाची पण उपलब्धता आहे. आणि अशा सगळ्या शेतकऱ्यांना जेव्हा मी प्रश्न विचारायचो की आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं, आपण तर सगळे यशस्वी शेतकरी आहोत, प्रगतीशील शेतकरी आहोत, आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपल्या पुढच्या पिढ्यांनी शेती केली पाहिजे, तर समोर बसलेल्या एकाचाही हात वर येत नव्हता. मी विचार करायचो की हे काय आहे याच्या पाठीमागे नेमकं, कारण यांना पैसा मिळतो, यांची उत्पादकता चांगली आहे, यांच्या मालाला भाव पण मिळतो, ह्यांना का असं वाटतं. तर हे एक सामाजिक मानसिकता बनलेली आहे. याच्या पाठीमागं काही कारण आहेत, त्याचा आपण आता विचार करतो आहोत. आणखी एक त्याच्यामध्ये कारण आहे की मध्यंतरी मी जळगावला गेलो होतो. सोपडा तालुका आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिथे एक गाव आहे, त्या गावाचं नाव मी घेणार नाही आता. तसंच मराठवाड्यामध्ये पण अशीच गावं आहेत की ज्या गावामध्ये लग्नाचं वय झालंय आणि अजून लग्न झालेलं नाही, असे 30-35 वयापर्यंतची असंख्य मुलं गावामध्ये निराशाग्रस्त मानसिकतेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. काय अवस्था आहे, म्हणजे ह्या तरुणांचं भवितव्य काय आहे. आणि या अशा परिस्थितीमुळे त्या गावांमध्ये व्यभिचार वाढलेला आहे एक प्रकारे. याला जबाबदार कोण आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे. म्हणजे आमच्या पुढच्या पिढीनं शेती करू नये असं वाटण्यापाठीमागचं हे पण एक मोठं कारण आहे. मग तात्पुरतं कुठेतरी यायचं, नोकरी करायची, लग्न करायचं, मग पुन्हा गावाकडे जाऊन शेती करायची, शक्य होत नाही. आपल्याला आणखीन एक लक्षात येईल की आज शेतकऱ्याला सन्मान नाही आहे. म्हणजे हे इंग्रजांपासून आहे. इंग्रजांनी आपलं जी उत्तम शेती, मध्यम व्यापार सूत्र होतं, नोकरीला महत्व आणलं. व्यापार आहे तिथंच आहे आज सुद्धा, आणि शेती मात्र तळाशी नाही, रसातळाशी चाललेली आहे. आता ही परिस्थिती कशी आणली, तर पैशाला महत्व आणलं. जोपर्यंत वस्तू विनिमय होता, बार्टर सिस्टीम होती, तोपर्यंत शेतकऱ्याला सन्मान होता, कारण तो सगळ्या गावाचा पोशिंदा होता. शेतकऱ्याच्या दारात कुणी गेलं तर तो उपाशी जात नव्हता. त्याच्याकडे पैसा नसेल, परंतु तो त्याला धान्य देऊ शकत होता, तो त्याच्याकडे असलेली फळफळावर देऊ शकत होता, भाजीपाला देऊ शकत होता.
पण इंग्रजांनी बरोबर हे उलट केलं. नोकरी करणाऱ्याला आत्मसन्मान किंवा सन्मान, एक प्रतिष्ठा मिळवून दिली. आज सुद्धा जर आमचा एखादा शेतकरी की ज्याच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीचा शेतमाल पडून आहे, त्याला कर्ज लगेच मिळत नाही. पण नोकरी करणाऱ्याचं पगाराची स्लिप जोडली की लगेच त्याला कर्ज मिळतं. ही स्थिती आहे. आर्थिक सन्मान ही आजच्या शेतकऱ्याची भूक आहे. आपल्याला त्याच्यासाठी काही विचार करावा लागेल. म्हणजे सामाजिक सन्मान हा पैशामुळे आजच्या काळामध्ये आहे. ते कसं आणता येईल त्याचाही आपण आता विचार थोडाफार करणार आहोत उपायांमध्ये. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज आमचा शेतकरी चिकाटीनं, चिवटपणे, ज्या या आधुनिक शेतीचा परिणाम म्हणून जी परिस्थिती निर्माण झाली आहे, जी शेतीची अवनत स्थिती झालेली आहे, त्यातून सुद्धा आज एक चांगलं चित्र, एक आशादायी चित्र, ज्याला म्हणता येईल की काळ्या कुट्ट ढगाच्या बाजूने एक सोनेरी किनार, अशी आपल्याला पाहायला मिळू शकते. की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण, चांगले शिकलेले तरुण हे शेतीमध्ये यायला लागले आहेत. एक मुद्दा सुटला तो फक्त मी कव्हर करतो आणि मग पुढे जाऊ. की शेतीची ही दुर्दशा होण्यापाठीमागे जसं नोकरीचं कारण आहे, तसा हा जो ब्रेन ड्रेन आहे, की ग्रामीण भागातून सगळे नोकरीसाठी शहरामध्ये जातात, शिकण्यासाठी शहरामध्ये जातात. मग गावात कोण? तर ज्याचं डोकं चालत नाही तो शेतीमध्ये. त्यामुळे सुद्धा या शेतीमध्ये काही विचारपूर्वक काही करायचं ही स्थिती नव्हती. आज ते चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळते की खूप चांगले शिकलेले तरुण हे शेतीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही परिस्थिती ही हळूहळू का होईना बदलताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढच्या काळामध्ये जसं आपल्याकडे म्हटलं जातं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इथली अर्थव्यवस्था शेतीवर आहे. पण केवळ शेतीवरती आहे असं म्हणून चालणार नाही. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये कृषी गोरक्ष वाणिज्यम असा उल्लेख आहे. केवळ शेती नाही, केवळ व्यापार नाही, केवळ गायीचं रक्षण नाही, तर या तिन्हीची सांगड, देशी गायीच्या आधारावरती जैविक शेती आणि त्यातून जो माल निर्माण होईल त्याच्यावरती प्रक्रिया करून आणि त्याचा व्यापार, असं ज्या वेळेला आपल्या देशामध्ये होत होतं, त्यावेळेला शेतमाल आपल्या देशातून बाहेर जात होता आणि बाहेरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती आपल्या देशामध्ये येत होते. आणि अशा संपन्न अवस्थेमध्ये आपला देश होता. म्हणून अनेक आक्रमकांनी 1200 वर्ष आमच्या देशाची लूट केलेली आहे आणि अजूनही आमचा देश हा आर्थिकदृष्ट्या तसा संपन्न आहे असंच आपल्याला म्हटलं पाहिजे. आमच्या इथले लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. खूप मोठा वर्ग. गरिबीचं प्रमाण वाढले त्याची ही सगळी कारणांचा आपण आता विचार करतो आहोत, केलेला आहे. परंतु आज सुद्धा 1200 वर्ष लूट होऊन सुद्धा तो कशामुळे? तर त्या कृषी गोरक्ष वाणिज्यमुळेच आहे. आपल्याला लक्षात येईल की गाव हा आमच्या सगळ्या देशाच्या व्यवस्थेचा आधार होता. आणि ही ग्रामव्यवस्था ही उद्ध्वस्त केली, इंग्रजांनी केली, ठरवून केली. जशी शेतीची व्यवस्था उद्ध्वस्त केली, शेतकऱ्याचं महत्त्व कमी केलं, शेतीचं महत्त्व कमी केलं, तसं गावची व्यवस्था आमची उद्ध्वस्त केली. म्हणून जेव्हा आम्हाला समर्थ भारत करायचा असेल, तो कृषी गोरक्ष वाणिज्यमच्या आधारावर करायचा असेल, ते आपल्याला जसं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं होतं की खेड्याकडे चला. कशासाठी म्हटलं होतं त्यांनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतर लगेच? तर जर गावं समृद्ध झाली तर तिथला आमचा शेतकरी, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती, विकेंद्रित अर्थव्यवस्था, या सगळ्या व्यवस्था निर्माण होतील, त्या पुन्हा बहरतील आणि मग पुन्हा आमचा देश जसा 2500-3000 हजार वर्षापूर्वी संपन्न देश होता तसा देश निर्माण होईल. ही एक दूरदृष्टी त्यांची होती असं आपल्याला पाहायला मिळेल. मग या समृद्ध गावांचा विचार करत असताना काय करावं लागेल? तर गावामध्ये परस्परावलंबित्व जे होतं, आपल्यापैकी जे शेतीशी संबंधित किंवा ज्यांच्या घरी शेती आहे त्या सगळ्या मंडळींना काही शब्द माहिती असतील यातले. आपल्या सातारा भागामध्ये वारुंगुळा ही पद्धत होती. एकमेकाकडे मदतीला जायचं शेतीच्या कामासाठी. काही भागामध्ये इर्जिक, काही भागामध्ये पडजी, असे विविध शब्द प्रयोग आहेत. म्हणजे काय? तर एकमेकाला मदत करायला जायचं, एकमेकाला मदत करायला जायचं. आणि त्याला बाहेरून मजूर लागतच नव्हते. म्हणजे माझ्याकडे 2 बैल आहेत, तुझ्याकडे 2 बैल आहेत, 4 बैल लावून तिसऱ्याचा कुणाच तरी एक किर्लोस्कर पलटीफाट नांगर घ्यायचा आणि तिघांची ही शेती ही नांगरून द्यायची.
मजुरीसाठी सगळ्यांना एकत्र एकत्र एकमेकाच्या शेतीमध्ये जायचं. ते सगळी कामं करत असताना एकोप्याने त्या शेतीच्या कामाच्या निमित्ताने जेव्हा एकत्र असत तेव्हा एकत्र जेवायचं, एकमेकाच्या डब्यातली भाकरी खायची. आणि त्यातून गावामध्ये एक प्रकारचा एकोपा होता. हे परस्परावलंबित्व हे गावातलं राजकारणामुळे संपलेलं आहे. ते पुन्हा आणावं लागेल. गावामध्ये बीज बँका पुन्हा निर्माण व्हाव्या लागतील, ज्या पूर्वी होत्या. मला सांगायला आनंद होतो, माझ्याकडे एक थोडी माहिती अशी आहे की गुजरातमधल्या काही भागामध्ये 4 कोटी रुपयाचा बियाण्याचा व्यवसाय हा तिथल्या शेतकऱ्यांनी हा बंद पाडला. म्हणजे काय, तर ते बियाण्यासाठी दुकानामध्ये न जाता एकमेकाकडचं बियाणं हे एकमेकाला देणं, आणि त्यातून त्यांनी हा 4 कोटी रुपयांची बचत केली असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. तर या दिशेने जावं लागेल. हा काळ काय फार जुना नाही आहे. मी स्वतः लहानपणी या सगळ्या पद्धती पाहिलेल्या आहेत. शेतकऱ्याचं आर्थिक स्वावलंबन हा एक आजचा चिंतेचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे तो आत्महत्या करतो. मग आमची अर्थव्यवस्था काय होती? शेतीची अर्थव्यवस्था काय होती? बार्टर सिस्टीम हा एक भाग होताच, पण सोन्या नाण्यामध्ये पैसा साठवणं हे आमच्या घरात होत होतं. शेतीतून आलेल्या गोष्टी या शेतीमध्ये गुंतवल्या जात होत्या, हे बरोबरच आहे. परंतु घरातला प्रत्येक व्यक्ती, मग घरातली आमची ज्येष्ठ प्रौढ अशी आमची आजी असायची, ती कोंबड्या पाळायची. आमचा एखादे ज्येष्ठ आजोबा असायचे की ज्यांना शेतीचं कष्ट होत नाहीये, तर ते शेळ्या पाळायचे. आणि त्यातून जो पैसा येईल त्यातून सोनं खरेदी करायचं आणि ते साठवायचं, आणि शेतीसाठी जेव्हा गरज पडेल तेव्हा ते सोनं मोडून त्यातून एखादा बैल खरेदी करणं असेल, अवजार खरेदी करणं असेल, खतं घेणं असेल, हे सगळं केलं जायचं. हा काळ मी स्वतः पाहिलेला आहे. हा आता अलीकडचा काळ आहे, फार जुना काळ नाही आहे. हे आर्थिक स्वावलंबन. आणि पण आत्ताच्या काळामध्ये त्याचं आधुनिक रूप. नाही तर मग आमचा शेतकरी करतो काय? अण्णासाहेब कदम पाटील आपले जे किसान संघाचे अध्यक्ष होते, ते असं म्हणायचे की शेतकऱ्याकडे पैसा आला खूप मोठ्या प्रमाणात की तो 3 गोष्टीमध्ये खर्च करतो: शेताडात, भिताडात आणि गोताडात. शेताडात म्हणजे काय, नवीन शेती खरेदी करेल. भिताडात म्हणजे काय, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये बांधकाम काढेल. आणि गोताडात म्हणजे घरातलं काहीतरी एखादं लग्न कार्य उरकून टाकेल. पैसा शिल्लक ठेवणार नाही. अशा पद्धतीचा विचार बदलून पुन्हा एकदा आत्ताची जी काही प्रचलित बचतीच्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांच्या दिशेने जावं लागेल. खिशातून कोणकोणत्या गोष्टींसाठी पैसा बाहेर जातो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एका गावात गेलो होतो, त्या गावातले सगळे ज्येष्ठ मंडळी होते, साधारणपणे वय वर्ष 65च्या पुढचे. त्या सगळ्या मंडळींच्या समोर ते सगळे ग्रामपंचायतीमध्ये एकत्र जमले होते. ते म्हणे यांच्याशी जरा बोला. म्हटलं तर काय बोलणार? मग मी त्यांना एक प्रश्न केला की आपल्या गावामधून कोणकोणत्या गोष्टींसाठी पैसा बाहेर जातो? मग त्यांनी सांगितलं. मग म्हटलं एक उदाहरण घेऊ आपण हिशोबासाठी, की आपल्या गावातून LPG गॅस सिलेंडर त्यासाठी किती पैसे बाहेर जात असतील. मग सगळ्यांनी हिशोब केला तर लक्षात आलं की दर महिन्याला 3 लाख रुपये त्या गावातून बाहेर जातात केवळ LPG साठी. मग आमच्याकडे जेव्हा जनावरं होती, देशी गायी होत्या, त्याच्या आधारावर जर गोबर गॅस केला तर हे 3 लाख रुपये वाचतील. बियाणं आमचं असेल तर ते पैसे वाचतील, खतं आमचं असतील तर ते बियाणं वाचतील, ते पैसे वाचतील. तर असा विचार करावा लागेल. पीक पद्धती तिच्यामध्ये बदल करायला पाहिजे. आज आपल्याला पाहायला मिळतं, मला आज रोज खूप फोन येतात शेतकऱ्यांचे किंवा शेतकरी कार्यकर्त्यांची, किंवा आमच्या भागामध्ये शेतमाल खराब होत चाललेला आहे, नाशवंत भाजीपाला, फळं सडून चाललेली आहेत, झाडावरून ते गळायला लागले, त्याचं काय करायचं? आत्ता काहीही करू शकत नाही, असं आत्ताची स्थिती आपल्याला लक्षात येते. सरकारने इतकी बंधनं घातलेली आहेत आणि ती त्यांची प्राथमिकता आहे. कोरोनापासून माणसाला वाचवणं, मृत्यूपासून दूर ठेवणं, हे त्यांची प्राथमिकता आहे. आणि त्या प्राथमिकतेमध्ये काय करता येईल हा आता फार जिकिरीचा आणि जोखमीचा आणि अवघड असलेला मुद्दा हा आहे. पण ही परिस्थिती का आली? तर शेतकऱ्यांनी मोनोक्रॉपिंग, एक पीक पद्धती, भांडवली गुंतवणुकीची शेती, अशा पद्धतीकडे आम्ही गेल्यामुळे आम्हाला ही स्थिती आलेली आहे. पैशाच्या मागे पळणं, शेतकऱ्याला पैसा पाहिजे, बरोबर आहे. आज
खूप मोठा खर्च हा, जसं शिक्षणाचा खर्च आहे, आरोग्यावरचा खर्च आहे, हे खर्च प्रचंड वाढलेले आहेत. पैसा पाहिजे, बरोबर आहे. मग त्यासाठी बचत करण्याची आवश्यकता आहे. आणि आमची रोजची गरज, आमच्या गावची रोजची गरज, आमच्या तालुक्याची रोजची गरज ही अन्नधान्याने भागणार आहे. या मधल्या मागचा दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि कोरोना, या तिन्ही काळामध्ये मी परिस्थिती अशी बघतो की पैसा लोकांकडे आहे पण पैसा खाता येत नाहीये बंधूंनो. म्हणजे दुष्काळातली स्थिती अशी होती की चारा उपलब्ध नाही, पाणी 100 किलोमीटर पर्यंत गेलं तरी पाणी टँकरला आणायला उपलब्ध नाही. पण त्याच्यासाठी खर्च करायला पैसे सगळ्यांकडे आहेत, करायचं कसं? तर याच्यातून एक बोध घेतला पाहिजे. आत्ताही आपल्याला लक्षात येतं की सर्व काही आहे, पण पैसा नसल्यामुळे किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यापर्यंत माल पोहोचवता येत नाही, आणि शेतकऱ्याकडे माल आहे तिथपर्यंत पैसा पोहोचत नाही. अशी अनेक पुढच्या काळातली बंधनं ही डोळ्यासमोर ठेवून आपण पीक पद्धतीमध्ये काय बदल करू शकतो? विविध प्रकारच्या पिकांची पद्धती आणता येईल का? मग त्यासाठी सामूहिक शेतीचा प्रयोग, गट शेतीचा प्रयोग करता येईल का? अनेक शेतकऱ्यांनी याला उत्तर शोधलेलं आहे. मी कपोलकल्पित काही सांगत नाही. एकात्मिक पीक पद्धती, असं शासनाकडनं सुद्धा अशा पद्धतीचा आग्रह हा धरला जातोय, आपल्याला माहिती आहे. पाण्याचं व्यवस्थापन हा एक खूप मोठा विषय आहे पुढच्या काळातला. आज जसं पैसा हा अत्यंत महत्वाचा, त्याच्याही पेक्षा पाणी महत्वाचं असं आपल्याला दुष्काळाने दाखवून दिलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये पाण्याच्या वापरावरती प्रचंड बंधनं ही येणार आहेत बंधूंनो. त्याला आणखीन एक जोड द्यायला पाहिजे आर्थिक स्वावलंबनासाठी, ते म्हणजे प्रक्रिया उद्योग आणि पूरक उद्योग, हे आपल्याला करावे लागतील. आणि हे सगळं करत असताना गाव म्हणून या सगळ्या मुद्द्यांचा विचार ही करण्याची आवश्यकता आहे. एक शेतकऱ्यांनी जर विचार करायचा असेल तर त्याच्यासाठी 11 मुद्दे आहेत की त्या 11 मुद्द्यांचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे की मी या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेन का, स्वावलंबी होऊ शकेन का? ते मुद्दे कोणते आहेत? तर पाणी आहे, खतं आहे, पीक संरक्षक ही आहेत, म्हणजे त्यात तणनाशक, कीटकनाशक हे सगळं त्याच्यामध्ये आलं, बियाणं आहे, आणि त्याच्यासाठीचं पीक आराखडा, एक नियोजन, हे निविष्ठांच्या बाबतीमध्ये. दुसरं आर्थिकच्या बाबतीमध्ये भांडवल, मार्केटिंग, असलेला माल साठवण्याची व्यवस्था, आणि जो माल आहे तो प्रक्रिया करून एक तर साठवणं किंवा त्याचं मूल्यवर्धन करून विकणं, असा पर्याय हा प्रत्येक शेतकऱ्यांनी हा त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि शेतीपूरक उद्योग, पशुपालन आहे, कोंबडी पालन आहे, अशा पद्धतीचे काही उद्योग. तिसरा आणखीन जो एक मुद्दा आहे तो म्हणजे ऊर्जा, वीज असेल किंवा सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला स्वयंपूर्ण कसं होता येईल, काय करावं लागेल? आजचा तो विषय नाही आहे, परंतु म्हणून त्यात प्रत्येक गोष्टीत खोलात जाता येत नाही. पण त्याचा विचार केला पाहिजे की मला याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होता येईल का? आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये मजूर उपलब्ध नाहीत, आणि पुढच्या कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये आपल्याला त्याची मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार आहे, मनुष्यबळाची टंचाई भासणार आहे. मग काय करता येईल? शेतीचं पॅटर्न बदलणं जसं आहे तसं सामूहिक पद्धतीनं एकमेकाच्या मदतीनं शेती करणं हे करता येईल का? आणि काही तंत्रज्ञानाचा उपयोग करणं हे आपल्याला करता येईल का? अशा पद्धतीनं या 11 मुद्द्यांचा विचार, आणि या सगळ्याच्या शेतीचा आधार म्हणून या मुद्द्यांचा, गाय हाच आपल्या शेतीचा आधार म्हणून आपण किसान संघामध्ये केवळ जैविक शेती असं न म्हणता गो आधारित जैविक कृषी असा शब्द प्रयोग करायचा, असा आपण विचार केलेला आहे. नियोजन करताना आपल्याकडे जमीन किती आहे, वर्षभरामध्ये 3 वर्ष, 1 वर्षाचं नियोजन, 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, बहुवार्षिक नियोजन असं केलं पाहिजे. माझ्याकडे जर 6 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर 1/3 फळबाग, 1/3 फळबाग किंवा वनशेती, 1/3 कॅश क्रॉप ज्याला म्हणता येईल, आणि 1/3 अन्नधान्य, फळभाज्या, पालेभाज्या, फुलं याचं उत्पादन. अशा 3 प्रकारांनी करता येईल का शेतीचं नियोजन? ज्यांच्याकडे अधिक शेती आहे त्यांच्या बाबतीमधला विषय. तर अशा पद्धतीनं नियोजन, विविध प्रकारचे मॉडेल हे आज डेव्हलप होताना आपल्याला दिसत आहेत.
हे सगळं करत असताना मगाशी म्हटलं असं, हे सगळं करायचं आटापिटा कशासाठी? तर आर्थिक स्वावलंबनासाठी करायचा. रासायनिक शेतीमुळं आपल्या खिशातला पैसा हा काढून घेतला जातोय. तर त्याच्यापासून मला कसं वाचता येईल? आणि जो काही पैसा उपलब्ध होतोय तो कमी खर्चाची शेती करत करत, पैशाची बचत करत करत, आणि दुसऱ्या बाजूला जो वाचलेला पैसा आहे तो कुठंतरी त्याची साठवणूक करणं. थेंबे थेंबे तळे साचे, तसं आपल्याला एक एक पै जोडून पैसा साठवण्याची, काटकसर करण्याची आपली जी पद्धती आहे ती पुन्हा आणावी लागेल का काय? मी अगदी आता आरोग्य विमा, पीक विमा आणि काही बाबतीमध्ये बचत करणं काही माध्यमातून या दिशेने शेतकऱ्यांनी गेलं तर मग त्याच्या हातामध्ये पैसा असेल, पुढच्या काही भांडवली खर्चांसाठी पण पैसा असेल, कर्जासाठी, किंवा एखाद्या वेळेला पीक विमा नाही उपलब्ध झाला तर काय करायचं? असं होण्याची शक्यता नाही. म्हणून हळूहळू हळू करत, कारण आज हा लगेच करायला गेलो आपण तर हे शक्य नाही आहे. मला एक तरुण शेतकरी असा माहिती आहे की त्यांनी ही पद्धती करत करत आज दर महिन्याला 10,000 रुपये त्याला मिळू शकतात अशी त्यांनी व्यवस्था केली. शेतामध्ये काहीही नाही पिकलं समजा, किंवा शेतात असलेला माल विकला नाही गेला समजा, तर मला महिन्याला 10,000 रुपये पगारासारखे मिळतील का, अशी त्यांनी आर्थिक रचना केली, असा तरुण मला माहिती आहे. अशा पद्धतीचा विचार हा रासायनिक शेतीचे दुष्परिणाम म्हटल्यानंतर ॲग्रो सोशो इकॉनॉमिक क्रायसिस, त्याला उत्तर म्हणून या दिशेने आपल्याला जावं लागेल. कृषी, गोरक्ष, वाणिज्यम या त्रिसूत्रीचा आधार हा घ्यावा लागेल. आणि जसं किसान संघाचं घोषवाक्य आहे, ब्रीदवाक्य, कृषीमित कृषस्व, शेतीच करा. ऋग्वेदापासून आपल्याकडे शेती आहे, आणि ऋग्वेदामध्ये अक्षय वेदन सूक्त जे आहे त्यात असं म्हटलेलं आहे, अक्षरमा दिव्यम कृषीमित कृषस्व वित्ते रमस्व बहुमन्य मानहा. अर्थ काय? तर जुगार खेळू नका, शेतीच करा, आणि यातून मिळणाऱ्या धनातून अत्यंत सन्मानाने जीवन जगा. हे ऋग्वेदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आम्हाला दुसऱ्या कोणी शेती शिकवण्याची गरज नाही आहे, आम्हीच जगाला शेतीचं ज्ञान दिलेलं आहे. परंतु इस्रायल असो, बाकी सगळे अन्य कुठले विकसित देश असो, त्यांनी त्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांची तंत्रज्ञानं आमच्यावरती लादलेली आहेत. आपण विचार करताना आधुनिकतेची कास सोडायची नाही आहे बंधूंनो, असं म्हणत असताना, परंतु आमचं सगळं चुकीचं आणि बाहेरून जे येईल ते बरोबर, ही मानसिकता बदलून आमचं जे परंपरागत ज्ञान होतं, जे स्वावलंबित्वाकडे आणि निसर्गाचं रक्षण करणारं जे ज्ञान होतं, त्या दिशेने आम्हाला जाता येईल का? सगळ्या पशु, पक्षी आणि मानव, सर्व सृष्टीचा विचार करणारे आमच्या शेतीचं ज्ञान जे होतं. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक शेतकऱ्याला, आज माझ्या शेतात किंवा आमच्या भागात पाऊस पडणार आहे का, हा आमचा अडाणी शेतकरी पूर्वी सांगत होता, माझे आजोबा सांगत होते. आज आम्हाला त्याच्यासाठी IMD कडे किंवा वृत्तपत्रामध्ये हवामानाच्या अंदाजाकडे पाहावं लागतं. कुठलाही मोबाईल नव्हतं, कुठलाही मोबाईल ॲप, वेदरचं ॲप नव्हतं. त्या काळामध्ये ही स्थिती होती, आणि फार जुना काळ नाही आहे, 20-25 वर्षापूर्वीचा काळ आहे. तर हे ज्ञान पुन्हा संकलित करण्याची आवश्यकता आहे. आमचं परंपरागत असं जे निसर्गाशी जवळीक साधून शेती करण्याचं जे आमचं ज्ञान होतं, आणि त्या भागातलं ते वैविध्य होतं. म्हणजे आज मला दुर्दैवाने असं खंत वाटते की आता हिमालयातलं सफरचंद महाराष्ट्रात येऊ शकतं का, असे प्रयोग चाललेले आहेत. हे प्रयोग आम्हाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहेत? आपल्याला माहिती आहे की जैवविविधतेमध्ये त्या भागातली फळं, फळावळं किंवा जी काही वनस्पती त्या भागात उगवतात. मग ते आपण माणूस म्हणून आपल्या बुद्धिमत्तेने ते सगळं बिघडवणार आहोत का? या रासायनिक शेतीमुळं हे सगळं काही बिघडलेलंच आहे. आता ते पुन्हा आता कोरोनाच्या काळामध्ये पुन्हा दुरुस्त होताना आपल्याला दिसतंय. पर्यावरण सुधारतंय, पाणी स्वच्छ झालंय, न दिसणारे कीटक पक्षी पुन्हा दिसायला लागलेत, न दिसणारे प्राणी पुन्हा दिसायला लागलेत, अशा बातम्या येताना आपल्याला पाहायला मिळतात. तर ही स्थिती आपल्याला अजूनही पुढच्या 7, 8, 9 महिन्यामध्ये विचार करायला लावणारी आहे बंधूंनो. आपण सर्वजण शेतकरी प्रत्यक्ष असू नसू, परंतु शेतीचा विचार करणारे नक्कीच आहोत. आणि आता या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना शेतीचा, शेतकऱ्याचा विचार करायला हा या कोरोनाच्या संकटामुळं भाग पाडलेला आहे. मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेकांनी शेतीला प्राधान्य देऊन शेती करावी. ज्यांना शेती शक्य नाही त्यांनी शेतीपूरक उद्योगामध्ये उतरावं. आताच्या काळामध्ये काही समाजांचं जे एक मोनोपॉली होती,
भाजी आणि फळं विकण्याची, त्याच तशा पद्धतीचा व्यवसाय हा मला आता अनेक तरुणांना जे बेरोजगार आहेत त्यांना तो स्वीकारता येऊ शकतो का, आणि शेतकऱ्याला आर्थिक सन्मान प्राप्त करून कसा देता येईल या दिशेने जर गेलो तर मला असं वाटतं की ह्या कोरोना संकटामध्ये जे काय आपण विचार करू तो ही कोरोना संकट ही एक इष्टापत्ती ठरेल. एक निसर्गाचं सुधारणा निसर्ग करतोच आहे त्याच्या पद्धतीनं, पण जी परिस्थिती माणसांनी बिघडवलेली आहे हरित क्रांती किंवा क्रांतीमुळे किंवा पैशाच्या लोभापायी, ती मात्र माणसाला म्हणजे शेतकऱ्याला आपल्यालाच दुरुस्त करायची आहे. हे लक्षात घेऊन आजचा जो काही विषय हा आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी केवळ ऐकून सोडून न देता यासाठी मी स्वतः काय करीन याचा विचार, म्हणजे मी स्वतः शेतकऱ्यासाठी शेतीसाठी काय करीन याचा विचार मी करीन का, आणि मी त्यासाठी काय करू शकतो, अशा पद्धतीचा संकल्प आज जर केला तर मला असं वाटतं की ABVP नगरने हा जो आज विषय ठेवला तो विषय जो आपण सगळ्यांनी ऐकला शांत चित्ताने, तर जो काही वेळ आपण इथं खर्च केलेला आहे तो सार्थकी लागला असं होईल असं मला वाटतं. धन्यवाद.